नमस्कार मित्रांनो. मिस्त्री किंवा ठेकेदार होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप मेहनत करावं लागते, खूप स्ट्रगल करावं लागतं. सुरुवातीला सकाळी उठून कामगारांच्या घरी जावं लागतं, त्यांना गाडीवर घेऊन. मग ती गाडी आपली कोणतीही असू शकते. आणि मिस्त्री ओळखण्याचं छोटंसं जर म्हणजे तुमच्याकडे हिट जर असेल, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की बाबा हे कामगार लोक आहे, हे कामगार लोक हे जर ओळखायचं असेल तर मोटर बाईकवर डबल सीटच्या पुढं म्हणजे टेबल सीट काही वेळेस 4-4 जणही असतात आणि त्यांचे डबे अटकवलेले असतात. असे समजून घ्यायचे की बाबा हे शक्यतो बांधकाम करतात किंवा पेंटिंग करतात किंवा बांधकाम क्षेत्राशी निगडीत लोक आहेत. मग आता हे डबल टेबल सीट हे लोक किंवा कामगार आपल्या सोबतला घेऊन आणि जबाबदारी असते त्यांना, म्हणजे घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यांचे डबे आवडलेले आहे की नाही, किंवा टायमिंगला किंवा कोणाच्या काही अडचणी, आणि पर्सनली म्हणजे वैयक्तिक त्यांच्या आनंदात दुःखात सहभागी होणं हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग अशा या लोकांना सगळ्यांना घेऊन कामावर जायचं. कामावर गेल्यानंतर ह्या खडतड रस्त्याने खड्डे खुड्डे चुकवत, उन्हाचं पावसाचं थंडीचं खड्डे चुकवत त्या रस्त्याने, मग कदाचित तो मातीचा असेल किंवा मुरमाचा असेल किंवा फोपाट्याचा रस्ता असेल, अशा रस्त्याने त्यांना घेऊन जायचं. कामावर नेल्यानंतर मालक लोक काही चांगले असतात, काही नसतात. काही न ते फक्त म्हणजे मिस्त्री म्हणजे त्यांना एक कोणतरी असं म्हणजे आपण कसं म्हणतो सालगडी तसं वाटतो. त्याच्याकडे बघण्यात त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही लोक आदर देतात, काही लोक योग्य तर सन्मानही करतात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग सकाळी काही मालक लोक चहा वगैरे पाजतात. त्यानंतर कामाची सुरुवात होती. मग वाळू चाळायला सुरुवात होती. फोपाटा उडत असतो, मोकार फोपाटा उडतो अंगावर इकडं तिकडं. काय आता ते कामगार म्हटल्यानंतर आता काही गोष्टी जे या क्षेत्राशी निगडीत ते लोक समजून घेतील, किंवा ज्यांनी घरं बांधलेत ते समजून घेतील. जे अजून नोकरी करत आहेत त्या लोकांना त्याबद्दल अजून काही माहीत नाही आहे आणि बेसिकच माहीत नाही. मग कामाची सुरुवात होती. कामाची सुरुवात झाल्यानंतर कधी काम उशिरा चालू होतं, कधी लवकर चालू होतं, कधी कामावर पाण्याचा प्रॉब्लेम असतो, कधी लाईटचा प्रॉब्लेम असतो, कधी कामावर विटा नसत्या, कधी वाळू नसते, कधी खडी नसते, तर कधी सिमेंट नसते, तर कधी स्टील नसतं. किंवा या सगळ्या गोष्टी असल्या तरी कधी खिड्यांसाठी थांबावं लागतं, कधी वायरसाठी थांबावं लागतं, कधी सेंटरिंगसाठी लागणाऱ्या ऑइलसाठी थांबावं लागतं, किंवा कधी कधी आमचं मटेरियल नसतं, किंवा कधी गाडींचा खोळंबा म्हणतो आपण त्याला, त्या अडचणी अचानक उद्भवतात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग काम चालू होतं. काम चालू झाल्यानंतर सरासरी ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत एक दुपारची सुट्टी झालेली असते. दुपारची सुट्टी झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरून डबे आणलेले असतात. ते काही मिस्त्री पुरवत नाही. मिस्त्री फक्त टेप, हातोडी, वळंबा, थापी हे सगळं मिस्त्री पुरवते. आता ती जुनी पद्धत बंद झाली का बाबा पहिला जो कामगार जाईल तो कामगार स्वतःचे हत्यारं किंवा वस्तू स्वतः घेऊन येईल. आजची पद्धत अशी आहे, आजची पद्धत फक्त लेबर लोक गाडीवर बसतात आणि ते ठेकेदारांनी किंवा मिस्त्रीनी किंवा मालकाने त्यांना त्या बाकीच्या वस्तू पुरवायच्या असतात. त्यानंतर काम आता तुम्ही बघितलं, कधी स्टीलच्या वेळेस कटिंग करत असेल, छोटं मशीन असेल, हँड कटर वगैरे, सेफ्टी खूप महत्त्वाची असते. परंतु काही गोष्टी आता विदाऊट सेफ्टीच्याही करावं लागतात, कारण वेळेचं भान ठेवून किंवा ह्या काही गोष्टी म्हणता. आणि मग अशा पद्धतीने कधी स्टील कटिंग करत किंवा काही गोष्टी करत गजांचं कटिंग आहे, कधी लाईटचा फॉल्ट येतो, कधी आता ब्लेड तुटतं, तर त्या ऐनवेळेस छोटंसं ब्लेड जे असतं सरासरी 7 रुपयाला भेटतं, पण ते काही ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी किंवा होलसेलमध्ये जर घेतलं तर ते 7 रुपये किंवा 9 रुपयापर्यंत बसतं. पण मग ज्या ठिकाणी नाही आहे उपलब्ध त्या ठिकाणी, म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये म्हणून हे सगळं सांगतोय. मग ते ब्लेड वगैरे टाकावं लागतात. ते ब्लेड टाकल्यानंतर कामाची सुरुवात होती. स्टीलचं कटिंग होतं. मग ते उन्हामध्ये एवढे गरम झालेली ते गज, म्हणजे आपण त्याला स्टील म्हणतो, ते कट करायची. कट केल्यानंतर ती बांधायची. ती योग्य मापामध्ये अंतर ठेवून त्यांना बेंड बसला पाहिजे, योग्य आकार आला पाहिजे, आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी करता करता दिवस जातो. दिवस झाल्यानंतर एक सुट्टीचा टायमिंग होतो. सुट्टी टायमिंग झाला म्हणजे प्रत्येकाला ओढ असते ती आपल्या घराकडे निघायची. मग अशा वेळेस काही मिस्त्री लोक सगळं मटेरियल वगैरे आवरून ठेवतात, काही लोक नाही ठेवत, कारण कामगार कसे असतील काही सांगता येत नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी
घडत असताना सुट्टीचा टाईम होतो. सुट्टीचा टाईम झाल्यानंतर वड घराकडची आणि घराकडे निघाल्यानंतर पुन्हा जी सकाळी जी सुरुवात झालेली असते बघा, ते खड्ड्यांचा रस्ता, त्यानंतर अंधारामध्ये कोणाच्या गाड्या गेलेल्या असतात, कोणाच्या शेळ्या वगैरे गेलेल्या असतात, त्यांच्या पायाला त्यांच्या शेपटींना चिटकून रस्त्यामध्ये काटे पडलेले असतात आणि एखादी गाडी पुढं गेलेली असती. संध्याकाळची वेळेस तर गॉगल लावता येऊ शकत नाही आणि मग ती उडलेली धूळ, मोकार धूळ उडत चालते अंगावर. आणि अशा ह्या कसरतीमध्ये कसं तरी घर गाठायचं असतं. घरी आल्यानंतर हातपाय धुवून फ्रेश व्हायचं, थोडंसं गप्पा मारायच्या, तोपर्यंत घरच्यांचा स्वयंपाक झालेला असतो आणि जेवण करायचं. म्हणजे एक दिवसाचं सरासरी ठरलेलं रुटीन असतं. आता काही जणांचं रुटीन कदाचित वेगळं असेल, आणखी दुसरं काही. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगणार आहे मी. पण तुम्हाला असं एक विचारायचं आहे का, जे आपण म्हणतो काम म्हणजे ऑन दी स्पॉट जसं काम आहे, त्या कामाबद्दल मला असं वाटतं आहे की बाबा मी बेसिक व्हिडिओ टाकावी. बेसिक व्हिडिओ टाकायचे म्हणजे ते कसे, तर बघा आपण लाईन आउट करतो, एक आम्ही त्याला लाईन आउट म्हणतो आमच्या पद्धतीने, म्हणजे त्याला लेआउट म्हणतात, पण आम्ही म्हणतो लाईन आउट. लाईन आउट करायला चाललो, मग ती लेआउट, मग ती म्हणजे थोडक्यात आपल्या साध्या भाषेमध्ये एक घराचं प्लॅनिंग किंवा आखणी. मग ती घराची आखणी कशी होती, कसं ठरवलं जातं मालक लोकांबरोबर का बाबा तुम्हाला काय पाहिजे, आणि त्यांची जशी इच्छा असते त्या पद्धतीनं आपण ती एक कामाची सुरुवात करतो. मग त्यानंतर समजा काही ठिकाणी पाया खोदायचा असेल, काही ठिकाणी फुटिंगचे खड्डे खांदायचे असतील, मग ते कसे होतील. त्याच्यानंतर फुटिंग झाल्यानंतर काही ठिकाणी सोलिंग केले जातं. मग ते सोलिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याला कोणता दगड पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर PCC केली जाते. ती PCC म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, म्हणजे सोलिंगला भरून काढण्यासाठी एक PCC केली जाते. त्या PCC नंतर त्याच्यावरती पुन्हा एक मार्कआउट केलं जातं. मग ते मार्कआउट म्हणजे जे आपली कॉलमची साईज असेल किंवा जसं प्लॅनमध्ये कॉलम असतील त्या पद्धतीने त्याचं मार्कआउट केलं जातं. आणि ते मार्कआउट केल्यानंतर त्या ठिकाणी फुटिंगचं कटिंग, रिंगांचं कटिंग, कॉलमचं कटिंग, त्याला बेंड मारणं, जाळ्यांना बेंड मारणं, ते किती इंचाची पाहिजे, त्याचं अंतर किती पाहिजे, त्याची बांधी कशी पाहिजे, म्हणजे सिंगल बांधी पाहिजे की डबल पाहिजे, म्हणजे त्याला आपण फ्लश टाय आणि क्राऊन टाय म्हणतो, त्या पद्धतीची पाहिजे. आता फ्लश टाय म्हणजे साधी बांधी आणि क्राऊन टाय म्हणजे डबल बांधी आमच्या म्हणजे ह्या भाषेमध्ये. तर मग ती बांधी कशी असली पाहिजे. त्याच्यानंतर फुटिंग उभं करताना त्याचं पोझिशन म्हणजे कसं आहे, त्याचं माप कसं टाकलेलं आहे, किंवा कोणत्या बाजूने त्याची साईज आहे मोठी, 9ची बाजू कोणत्या बाजूने, किंवा 1 फुटाची बाजू कोणत्या बाजूने, किंवा कदाचित मोठे कॉलम असतील, 1 फुटाचे असतील, 6 फुटाचे असतील, 1.5 फुटाचे असतील, त्याच्यानंतर 2.25 फुटाचे असतील, 2 फुटाचे असतील, सरासरी म्हणजे आपण त्याला 9-9 म्हणतो, 9-12, 9-15, 9-18, 9-21 आणि 9-24. मग त्या पद्धतीनं कशा असतील साईज. आता काही कामं मिलीमीटरमध्ये केले जाते, काही कामं मीटरमध्ये केले जाते, काही इंचात केले जाते, काही फुटात केले जाते. आणि मग त्या पद्धतीनं त्याच्यानंतर त्याचं सेंटरिंग कसं ठोकायचं, किती कवर पाहिजे, त्याची भराई किती पाहिजे, किंवा त्याचं आपण हाईट किती दिली पाहिजे त्याला. कॉन्क्रीट कसं म्हणजे आमच्या पद्धतीनं कसं कॉन्क्रीट केलं जातं, किंवा ठरलेली पद्धत काय असते, म्हणजे किती पाट्या वाळू, किती पाट्या खडी, त्याच्यामध्ये डस्ट टाकायचं का नाही टाकायचं, किंवा क्रश सँड असेल तर ते कसं वापरलं पाहिजे. त्यानंतर पाण्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे, माल फुटिंग भरण्यासाठी पातळच पाहिजे का, जर फ्लॅट फुटिंग भरायची असेल तर माल पातळ पाहिजे का घट्ट पाहिजे का मीडियम पाहिजे. तर भुंगीर निघालेलं, त्यानंतर आपण समजा भुंगीर निघालेलं चांगलं असतं का, त्यानंतर टाचा का मारला पाहिजे, किंवा जॉईंट किंवा बीमचं लॅपिंग कसं पाहिजे, सेंटरिंग करताना कसं झालं पाहिजे, त्याची फिनिशिंग पाहिजे का, चोपडंच पाहिजे का, सेंटरिंगला ऑइल मारलंच पाहिजे का.
त्यानंतर पाण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मला असं वाटतं ह्यातून सांगाव्या. किंवा स्लॅब किती फुटावर घेतला पाहिजे, लेंटर लेवलची काय साईज पाहिजे, त्याला बॉक्स काढताना, लेंटर लेवलला चिमटे मारताना, त्याच्यानंतर रिंगांचं बेंड कसं पाहिजे, त्याच्यानंतर कवर किती पाहिजे, बीममध्ये कवर किती पाहिजे, स्लॅबसाठी किती कवर पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला सांगावं. तुमची जर इच्छा जर असेल, जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांना एक थंबल रिक्वेस्ट आहे हार्टली, का बाबा त्यांनी मला सांगावं का बाबा ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजे, किंवा असे व्हिडिओ पाहिजे, किंवा कोणाची रिक्वायर्ड असेल, कोणाचं नवीन काम चालू असेल तर त्यांना आपण माहिती सांगू शकतो. म्हणजे जर जवळ असेल तर त्या ठिकाणी साईटवर जाऊन आपण त्यांना माहिती सांगू शकतो. किंवा जर गरजच जर वाटली तर जे लोक व्हिडिओ बघतात त्यांच्याकडे माझा नंबर असेल कदाचित. आणि परिसरामध्ये जाधव कन्स्ट्रक्शन सगळ्यांनाच माहिती आहे. तर ज्यांना ज्यांना त्याबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा. आणि चांगल्या कमेंटचं, लाईकचं स्वागतच असेल पुन्हा एकदा. आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमची इच्छा काय आहे, का बाबा काय सांगितलं पाहिजे, काय नाही सांगितलं पाहिजे, त्याबद्दलही सांगा. धन्यवाद मित्रांनो.